नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में पहली खबर अकोला से, जहां सैकड़ों दैनिक मजदूरों ने अपनी मांगों को लेकर राष्ट्रीय राजमार्ग पर किया प्रदर्शन। अगली खबर धुले से है, जहां धुले में बिजली आपूर्ति कटौती पर शिंदे समूह ने लिया संज्ञान। मोबाइल की बैटरी जलाकर बिजली कंपनी के खिलाफ किया प्रदर्शन। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। अकोला जिले के वाणी रंभापुर में डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विश्वविद्यालय का समाधान नहीं होने के कारण दैनिक मजदूरों समेत परियोजना से प्रभावित मजदूरों की मांगों को लेकर विश्वविद्यालय प्रशासन की ओर से आंदोलनकारियों ने मजदूरों का रास्ता रोककर उग्र रूप ले लिया। पहले भी मजदूरों ने विभिन्न मांगों को लेकर हड़ताल शुरू की थी, लेकिन कुलपति से वार्ता के बाद हड़ताल वापस ले ली गई। लेकिन कई दिन बीत जाने के बाद भी इस पर कोई निर्णय नहीं लिया गया। आखिरकार अब मजदूरों ने दोपहर 1 बजे के करीब इस सड़क को जाम कर दिया। इस विरोध प्रदर्शन में कई महिला मजदूरों ने भी हिस्सा लिया। धनंजय मुंडे साहेब बोलावला होता आम्ही मुंबईला त्यांनी दिला होता कॅबिनेटची मागणी करतो, पण पहिली कॅबिनेट मीटिंग झाली, आतापर्यंत काही झालेला नाही आणि लगेच 4-5 दिवसात 8 दिवसात आपले आचारसंहिता लागू होणार आहे। तर आमचे मजुरांची मजुरी 180 रुपयापेक्षा वाढ पाहिजे, 12 महिने का पाहिजे हेच मागणी केली होती आम्ही। आणि जे प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांना नोकरी भेटली पाहिजे, कारण काय त्यांची जमीन गेलेली आहे, त्यांची पूर्ण संपत्ती गेलेली आहे। आता ते म्हणजे हजारो रुपयामध्ये जमीन जे गेलेली आता कोटी रुपये झालेली आहे आणि याच्यावर त्यांना काही नोकऱ्या काही भेटली नाही, काही त्यांना हे भेटलेला नाही आहे। तर त्या हिशोबाने आम्ही मागणी केली होती, आतापर्यंत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा सरकारने तोडगा काढला नाही आहे। आता आम्ही करो या मरोवाली स्थितीमध्ये काय करणार आम्ही सांगा ना तुम्ही। 180 रुपयामध्ये काय होते आणि 179 दिवसच काम देतात, काय कुठपर्यंत चालू राहणार आहे? हे सरकार काय झोपलेली आहे का? यांना माहित नाही पडत का? सरकारने विषय केला पाहिजे ना की भाई 180 मध्ये काय होते ते काय मंत्र्याला समजत नाही का? मुख्यमंत्र्याला समजत नाही का? लक्ष द्या त्याच्यावर। आमची मजूर युनियन आहे, आता हे कमी मजूर आहे पण पूर्ण महाराष्ट्राचे मजूर उभे राहणार आहे। 180 रुपये मजुरीत काहीच होत नाही। तर कृपया विनंती आम्हाला मुख्यमंत्री साहेबांची नक्की तुम्ही विशेष करा, आमची मजुराची मागणी तर आम्ही एका जागेला सुटणार नाही। जे काही अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। धुले शहर सहित क्षेत्र में त्योहारों का दौर चल रहा है और बिजली वितरण कंपनी द्वारा असीमित लोड विनियम जारी है। लोड बैलेंस होने के बाद भी उपभोक्ताओं को अत्यधिक बिल भेजा जा रहा है। शिंदे सेना शिंदे गुट की ओर से बिजली वितरण के मुख्य अभियंता को चेतावनी दी गई है कि धुले शहर में बिगड़ी बिजली आपूर्ति को सुचारू रखा जाए, अन्यथा आंदोलन किया जाएगा। इस बीच प्रदर्शनकारियों ने अपने मोबाइल फोन की बैटरियां जलाकर बिजली वितरण कार्यालय में अनोखा प्रदर्शन किया। आज धुळे जिल्हा शिवसेना, धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं महावितरणचं जे कार्यालय साखरी रोडचं, इथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे। एक आगळं वेगळं आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे। वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही गेल्या 4-6 महिन्यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं। त्यांनी त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते, काही पाळले शब्द आणि काही अजून पण तसेच प्रलंबित आहेत। धुळेकर नागरिकांना हे लोक रोज वेठीस धरतात। लाईट दिवसातून 4 वेळेस जाते, 2-2, 4-4 तास लाईट जाते। वीज बिल अव्वाच्या सव्वा सगळ्यांना येते। वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल। वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी, जसं प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी, तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या आहेत। त्या टोळ्या 10-10, 20-20 लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज बिल वसुलीसाठी तक्रारी करतात, दमदाट्या करतात। नागरिक अक्षरशः दहशतीचे झालेले आहेत, परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही। काही तक्रारी, लाईट गेली, तक्रारदाराला तक्रार करायची असेल तर यांचे सर्वांचे मोबाईल बंद असतात, कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही। मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलाईचं जे युनिट आहे, हे युनिट साखरी रोडला हायवेला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर आहे, ते युनिट गावात घ्या। नागरिकांना ते अडचणीचं ठरतंय, ती जाऊन नागरिक तक्रार करता येत नाही आणि करायचं असेल तिथे कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा हिरमोड होतो, त्रास होतोय। त्या त्रासापासून वाचण्यासाठी या प्रिमाइसेस मध्ये रिकामे कार्यालय पडलेले आहेत, त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा। हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही। हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाईटांचा फार त्रास झाला। विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी विसर्जन मिरवणूक चालू असताना, मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली।
एक वेळा गेली, 2 वेळा गेली, 3 वेळा गेली. प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळेस देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता. त्याच्यानंतर आता नवरात्र आहे, येणाऱ्या काळात दिवाळी आहे. या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतं या औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देत आहेत म्हणून त्रास देतात की काय? सेवेच्या नावाखाली धुळेकर नागरिकांना वेठीस धरतायत. पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे. जे कर्मचारी यांचे कामचुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या पुढे येणार आहोत. यांच्याकडून ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे. धुळेकर नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल आलेले आहेत. आम्ही धुळेकर नागरिकांना विनंती करतो, धुळेकर नागरिकांना आव्हान करतो, तुमच्याकडे कोणी वसुलीला येणार नाही. आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची आमच्या पदाधिकाऱ्यांची त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा. वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करत आहोत. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। धुले शहर के संभाजी गार्डन में स्थापित और उत्तरी महाराष्ट्र में अपनी तरह की पहली छत्रपति संभाजी महाराज की 30 फुट की प्रतिमा का उद्घाटन श्रीमंत राजे मुधोजी भोसले ने किया। इस अवसर पर बड़ी संख्या में धुले जिले के जनप्रतिनिधि उपस्थित थे। ये स्मारक संभाजी राजे स्मारक समिति की ओर से और धुले नगर निगम के सहयोग से बनाया गया था और पिछले 12 वर्षों से इसे साकार करने के लिए निरंतर प्रयास किया जा रहा था, लेकिन आखिरकार 12 साल के संघर्ष के बाद इस स्मारक का निर्माण साकार हुआ। इसका उद्घाटन नागपुर के धनी राजा मुधोजी भोसले की उपस्थिति में किया गया। शिवप्रेमी व ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आम्हाला 12 वर्षापासून प्रत्येक आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली अशा पत्रकार बांधवांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा धुळे शहरात व्हावा असे धुळे शहरातील तमाम शिवप्रेमी, शंभूप्रेमी तसेच छावा संघटनेसह सर्व पदाधिकाऱ्यांना वाटत होते। मात्र करणार कोण हा प्रश्न सर्वांना उपस्थित होत होता। हेच खंत सर्वजणांना होती। त्याच पूर्णत्वास नेण्यासाठी 14 मे 2012 रोजी छावा संघटनेच्या माध्यमातून मनमासमोर पहिलं आंदोलन करीत पुतळा धुळे महानगराने उभारावा या पवित्र कार्याची सुरुवात करण्यात आली। अनेक निवेदने, आंदोलने, घेराव, आत्मदहन, रस्ता रोको करीत धुळे मनपाच्या समितीस पुतळा उभारण्याचे पत्र घेत जागा सुनिश्चित करून पुढील 21 प्रशासकीय परवानग्या मिळवण्याच्या स्मारक समितीच्या अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आलेली आहे। धुळे महापालिकेच्या वतीने महापौर चंद्रकांत सोनार यांनी चौधराची निर्मिती करून स्मारकाच्या कामकाजात मोठी गती मिळवून दिली, परंतु त्यानंतर तब्बल 2 वर्ष काम रखडले व या रखडलेल्या कामाला पुन्हा माननीय आयुक्त दगडे पाटील मॅडम यांनी सुशोभीकरणास मंजुरी देऊन स्मारकाच्या काम अंतिम टप्प्यात नेले। छत्रपती संभाजी महाराज यांना जसे रण हक्काची मोलाची साथ मिळाली त्याचप्रमाणे या युगात देखील आमच्या स्मारकाच्या कामाला चालना देऊन पूर्णत्वास नेण्यासाठी आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांची मोलाची साथ मिळाली आहे। म्हणून मॅडम साहेब स्मारक समिती आपल्या कायमस्वरूपी ऋणात राहू। त्यांच्या सोबत प्रतिभाताई या देखील आमच्या सोबत तेवढ्या ताकदीने उभ्या होत्या। विजयजी सने, सुधाकरजी देशमुख यांनी अंतिम टप्प्यातील महत्त्वाच्या अशा महत्त्वपूर्ण मंजुऱ्या देऊन आमच्या या स्मारकाचे मोठा अडथळा दूर केला। कसं कठीण आई वाढल्यानंतरचा त्यांचा काळ, त्यानंतर स्वराज्यासाठी 1 नाही 2 नाही 3 वेळा ओलीस ठेवण्याचं काम, स्वराज्य वाचणं जेव्हा अवघड होतं तेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराजांची मदत करून त्यांना ओलीस ठेवण्याचं कार्य करून स्वराज्याचं 3 वेळा स्वराज्य वाचवण्याचं कार्य सुद्धा आपण संभाजी राजांचे योगदान विसरू शकत नाही। बालपणापासून वडिलांनी स्थापित केलेलं स्वराज्य हे कसं टिकावं, ज्याच्या रंगात, अंगात, मासात, हृदयात होतं याचे छत्रपती संभाजी महाराजांचं आज आपल्या धुळे शहरामध्ये ते स्मारक उभं झालं। त्याबद्दल आपल्या संपूर्ण धुळे शहरवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि युवा पिढीला मी सांगू इच्छितो की छत्रपती संभाजी महाराजांचं फक्त स्मारक बनवून आपण इथं थांबू नका। आपण त्यांचे आचार विचार आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयात
आपण त्यांचे आचार विचार बिंबवले तर मला वाटते आपलं सुराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य राहण्यास आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. 16 भाषांचे पारंगत छत्रपती संभाजी महाराज 16 भाषा या त्यावेळेस पारंगत असणं, आजचं युग त्यावेळेचं युग आपल्याला माहिती आहे. आज मोबाईल असताना तुम्ही एवढ्या भाषांमध्ये पारंगत होऊ शकत नाही. असे 16 भाषांचे पारंगत ज्यामध्ये विशेष म्हणजे मराठी, हिंदी, संस्कृत. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। फिलहाल न्यूज़ बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।